काल नगर परिषदेचे निकाल लागले आणि त्याच्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याची चर्चा महाराष्ट्रभर झाली। नेमकं वक्तव्य भाऊ तुम्ही म्हणाले की पक्षाने शक्ती कमी केली, नेमकं काय म्हणायचं उद्देश होतं? नाही, या 4 जिल्ह्यांमध्ये एकही मंत्री आपण केला नाही। खरं तर गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर हे 4 जिल्हे हे नेहमी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणारे होते। म्हणजे आज तर महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आहे, पण जेव्हा 34 जिल्हा परिषद पैकी आमच्या 7 जिल्हा परिषद होत्या, त्या 7 मध्ये सुद्धा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्हा परिषदा आमच्या होत्या। आता या 4 जिल्ह्याला प्रतिनिधित्व न देता कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न मला प्रतिनिधित्व देण्याचा नाही आहे दूरपर्यंत, पण या 4 जिल्ह्यात एकही प्रतिनिधी नाही। या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांना आश्वस्त करणे, विश्वास देणे ही एक व्यवस्था लागते आणि आपण त्या दृष्टीने प्रतिनिधी बनवतो। पण आज 2 जिल्हे असे आहे जिथे 4 आणि 5 प्रतिनिधी मंत्री म्हणून आहे, तर याचा मतदार आणि कार्यकर्त्यांच्या संवादावर याचा निश्चितपणे विपरीत परिणाम होत असतो। तुम्ही म्हणालात की गटबाजीचा परिणाम होतोय, आता पुढे महानगरपालिका आहे, याचा परिणाम पुन्हा त्याच्यावर होणार काय? नाही, असं आहे की गटबाजीचा परिणाम होण्याची शक्यता असते जर पार्टीने तसं पोषक वातावरण केलं। पार्टीला जर हे लक्षात आणून दिलं की आज इतकं मोठं कॅन्सर हॉस्पिटल हे चंद्रपूरमध्ये कदापि होऊ शकलं नसतं। मी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, सरकारने मदत केली, देवेंद्रजींनी मदत केली, पण तुम्ही स्वर्गीय रतन टाटांनी चंद्रपूरमध्ये जेव्हा ते माझ्यासोबत कार्यक्रमात आले तेव्हा इच्छा व्यक्त केली होती की याचं उद्घाटन ते स्वतः आज ते आमच्यात नाही पण सरसंघचालकांच्या हाताने व्हावं। निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊ, आम्ही सुद्धा मोह सोडला मंचावर राहण्याचा, प्रस्तावना करण्याचा, ना प्रास्ताविक केला, आम्ही मोह सोडला। आणि आमच्याच पक्षाचे जर एक नेते आमदार हा कार्यक्रम रद्द करावा म्हणून लेखी पत्र देतात आणि माननीय देवेंद्रजी जे संघाच्या मुशीत घडगं असं सांगतात ते एका शब्दाने या विषयावर चर्चा करायला तयार नसतील, हे मात्र आश्चर्य आहे। ते आमदार नेमके कोण होते, काय होतं ते पत्र तुम्हाला प्रशासन देईल, प्रशासनाकडे उपलब्ध आहे, माहिती अधिकारात आज मिळणार आहे। आज शोभाताईंनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे, नेमकं कालचं जे निकाल आले त्याच्यावर चर्चा झाली असे ऐकण्यात येतात, काय होतं? काय मला नाही वाटत, त्यांचा निवडणुकीशी दूरपर्यंत संबंधच नव्हता। त्या आता राजकारणातून निवृत्त झाले, मूळमध्ये त्यांची ना सभा झाली, ना कुण्या कार्यकर्त्यांशी भेटी झाल्या, ना बगारशात झाल्या, त्या निवृत्त झाल्या आहेत। हा, काकू म्हणून त्या भेटल्या असतील कारण त्या सख्या काकू आहे। त्या निवडणुकीच्या संदर्भात निकालावर त्यात माझ्याही विधानसभेत त्यांनी एकही सभा केली नव्हती। माझ्या विधानसभेत एकही छोटी बैठक म्हणजे 4 लोकांचीही बैठक घेतली नव्हती, त्यामुळे प्रश्नच उद्भवत नाही। शेवटचा प्रश्न, महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तुम्ही आता महाराष्ट्रात दौरा करणार आहे, कार्यकर्त्यांना भेटणार आहे, भाजप कार्यकर्त्यांना भेटणार, काय नेमकं? नाही, कार्यकर्त्यांना भेटण्याच्या संदर्भात मला आदरणीय अमितभाईंनी सूचना केली की तुम्ही कार्यकर्त्यांशी संवाद केला पाहिजे आणि या निवडणुकीनंतर जे शेकडो फोन येत आहे ते अमितभाईंच्या सूचनेनुसार मी महाराष्ट्रभर फिरणार आहे। अमितभाईंच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर मुनगंटीवार दौरा करणार आहेत। हैदर शेख, न्यूज लोकमत, चंद्रपूर।